श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी देवीला करावी कुंकुमार्चन पूजा. पण ती कशी करावी? तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा तुमच्या कुलदेवीचे टाक असतील, तिन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही श्रावणातल्या शुक्रवारी कुंकुमार्चन पूजा करू शकता. कुंकुमार्चन पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी गणपतीची पूजा करावी. सुपारी गणपती म्हणून स्थापन करावी आणि गणेशाचं पूजन करावं. त्यानंतर देवीच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करावा. हळदी, कुंकू, अक्षता, फुलं हे सगळं अर्पण करून देवीची पूजा करावी आणि कुंकुमार्चनाला सुरुवात करावी. कुंकुमार्चन करण्यासाठी देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू देवीला अर्पण करत जावं आणि प्रत्येक वेळी कुंकू अर्पण करताना देवीच्या मंत्राचा जप करावा किंवा श्री सुक्ताचं पठण करावं. असं तुम्हाला 108 वेळा करायचं आहे. या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्यामध्ये कुंकुमार्चन